नमस्कार, मी लताच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। चला तर आपण बनवूया दही मिरची। दही मिरची कशी बनवतात तर मी तुम्हाला दाखवते अगदी सोप्या पद्धतीने। तर मी इथे 1 पाव मिरच्या घेतलेल्या आहेत। तर आपण त्याचे देठ काढून घेऊया। हे सगळ्या मिरच्यांचे असे देठ काढून घेऊया। दही मिरची बनवण्यासाठी एवढ्याच साईजची मिरची पाहिजे। खूप छोटी पण नको आणि खूप मोठी पण नको, मध्यम साईजच्या मी बाजारातून मिरची आणलेल्या आहेत। अशा मध्यम साईजच्या मी 1 पाव मिरच्या आणलेल्या आहेत। स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत। ह्या मिरच्या आता आपल्याला कटिंग करून घ्यायच्या आहेत। एका मिरचीचे 2 भाग करायचे आहेत। तर मी तुम्हाला दाखवतेय ते कशी कटिंग करायचे आहेत। तर असं एका मिरचीचे मी 2 भाग कटिंग करून घेणार आहे। हे बघा, असं एकसारखं कटिंग करायचं आणि मधून थोडीशी चीर मारायची, कारण की मिरची तेलामध्ये सोडली तर ते तेल अंगावर उडत नाही म्हणून। असं आपल्याला सगळ्या मिरच्या कटिंग करून घ्यायच्या आहेत एकसारख्या आणि मध्ये चीर मारायची आहे। मिरचीला अशी चीर मारून घ्यायची, म्हणजे तेलात मिरची सोडली तर अंगावर उडत नाही। अशा सगळ्या मिरच्या कटिंग करून घेते। सर्व मिरच्या मी एकसारख्या कटिंग करून घेतलेल्या आहेत आणि मध्ये चीर मारून घेतलेली आहे। दही मिरचीसाठी लागणारे साहित्य दाखवते तुम्हाला। 1 पाव मिरची घेतलेली आहे, स्वच्छ धुवून कटिंग करून। दही घेतलेले आहे 2 ते 3 टेबलस्पून। जिरे घेतलेले आहे, मीठ घेतलेले आहे, मोहरी घेतलेली आहे, जिरा पावडर घेतलेली आहे, धना पावडर आणि सॉफ्ट पावडर, बडीशेप पावडर घेतलेली आहे। ते मी घरीच बनवलेली आहे। तर चला मी पुढची रेसिपी तुम्हाला दाखवतेय की दही मिरची कशी बनवतात। गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई गरम झालेली आहे। आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया। मी थोडंसं तेल टाकलेलं आहे, 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तेल टाकू शकता। तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये जिरा मोहरी टाकूया। तेल हलकसं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी मोहरी टाकते। मोहरी छान अशी तेलामध्ये तडतड झाली की आपण त्याच्यामध्ये जिरं टाकूया। जिरा आणि मोहरी छान असं हलवून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये टाकूया मिरची। त्याच्यामध्ये मिरची टाकूया। थोडं 2 मिनिट आपण एकजीव करून घेऊया। मिरची छान अशी जिरा मोहरी आणि मिरची एकजीव होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे। तर आता आपण टाकूया त्याच्यामध्ये लागणारे साहित्य। त्याच्यामध्ये मी टाकते बडीशेप पावडर। त्याच्यामध्ये टाकते बडीशेप पावडर। त्याच्यामध्ये आपण टाकूया धना पावडर। तुम्ही अख्खे धने घेऊन मिक्सरमध्ये बारीक केले तरी चालेल। त्याच्यामध्ये आपण टाकूया जिरा पावडर। चवीनुसार मीठ। आता आपण हे एकजीव करून घेऊया छान असं। मी गॅस थोडासा बारीक ठेवलेला आहे, खूप फास्ट नाही ठेवलेला। दही मिरचीमध्ये जास्त मीठ पण नाही टाकायचं, चवीपुरतंच मीठ टाकायचं आहे। त्याच्यामध्ये आता ह्या मिरच्या जास्त तिखट नसतात, त्यामुळे तुम्ही थोडं लाईटली चिमूटभर तिखट जरी टाकलं तरी टेस्ट अजून छान येईल। मी थोडंसं तिखट टाकणार आहे, तुमच्या आवडीनुसार। तुम्ही जरी नाही टाकलं तरी चालेल आणि टाकले तरी चालेल, पण मी चिमूटभर तिखट टाकणार आहे। मी थोडंसं अर्धा टेबलस्पून तिखट घेतलेलं आहे। ऑलरेडी मिरची तिखटच असते, त्यामुळे टाका किंवा नाही टाकले तरी चालेल।
ही मिरची छान असे मी मसाल्यांमध्ये फ्राय करून घेतलेली आहे, तळून एकजीव करून घेतलेली आहे। मिरची छान असे मसाल्यांमध्ये एकजीव करून घेतलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकूया दही। मिरच्या आता मी छान अशा मसाल्यांमध्ये एकजीव करून घेतलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये दही टाकूया। गॅस थोडा बारीक करते। मी त्याच्यामध्ये दही टाकलेलं आहे। आता ह्या मिरच्या छान आपल्याला 5 मिनिट शिजेपर्यंत ठेवायचे, झाकून ठेवायचे आहेत। 5 मिनिट फक्त। दही थोडंसं पातळ झालेलं आहे त्याच्यामध्ये, तर आपण 5 मिनिट थोडंसं झाकून ठेवूया। असं झाकण ठेवूया। 5 मिनिट झाले, आपण 5 मिनिट झालेले आहे। वाव, मस्त। तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता किंवा थोडंसं दही पण वाढवू शकता, पण मला असं वाटतंय मी थोडंसं पाणी टाकणार आहे, कारण दही नको। मी दही ऑलरेडी टाकलेलं आहे म्हणून थोडंसं, कारण मिरच्या अजून खूप हे झालेले नाही आहे, त्यामुळे थोडंसं पाणी टाकणार आहे। थोडंसं पाणी घेतलेलं आहे, थोडंसं पाणी टाकणार आहे, अगदी 1 चमचा पाणी, म्हणजे मिरच्या छान शिजतील त्याच्यामध्ये। आणि अजून 5 मिनिट मी झाकून ठेवणार आहे। आपल्याला वाफेवरच शिजवून घ्यायचे आहे। बघूया, 5 मिनिट झालेले आहेत। झालेली आहे आपली दही मिरची तयार। तर मी आता गॅस ऑफ करते आणि मिरची एका बाउलमध्ये काढून घेऊया। दही मिरची तयार झालेली आहे। तर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। ही दही मिरची तुम्ही भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकता। ही दही मिरची 8 दिवस टिकेल अशी दही मिरची बनलेली आहे। तर तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। तयार झालेली आहे, तुम्ही भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकता। ह्या दही मिरचीचा स्वाद तुम्ही चपाती बरोबर पण घेऊ शकता आणि भाकरी असेल तर खूपच उत्तम। तर तुम्ही प्रवासात पण ही दही मिरची नेऊ शकता। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।